वाल्मिकांना कराड हे पोलिसांना शरण आले आणि त्यानंतर माझ्यासोबत बोलण्यासाठी दादासाहेब मुंडे माझ्याकडे कसं पाहता या पूर्ण मसाजोग संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणावर तुमचे नेते धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, वाल्मिकांना असतील वेगवेगळे आरोप होत आहेत. स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही बीड जिल्ह्याच्या आत्तापर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातली अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ज्या पद्धतीची ती हत्या आहे त्या पद्धतीचा विचार करता त्या हत्येमध्ये सहभागी असलेला कोणताही आरोपी तो कोणत्याही जातीचा असो, तो कोणत्याही धर्माचा असो, त्याला कायदेशीर जी घटनात्मक तरतूद आहे त्या पद्धतीची शिक्षा झाली पाहिजे. कोणताही आरोपी सुटला नाही पाहिजे. आणि त्या संदर्भानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी या संदर्भातला आक्रोश व्यक्त केलेला आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर जिल्ह्यातल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी अथवा नेतृत्वानी या संदर्भात आरोपींची बाजू घेतलेली नाही अथवा आरोपीला कोणी पाठीशी घालतोय त्यांची सुद्धा बाजू घेतलेली आहे असं आम्हाला वाटत आहे. दुर्दैवाने गेल्या 2 वर्षापासून मराठवाड्यात आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये कोणतीही घटना झाली की त्या घटनेकडे जातीय दृष्टीनं बघण्याची एक सवय आपल्या सगळ्यांना लागलेली आहे. म्हणजे अगदी एखाद्या लहान मुलीवर, महिलेवर अघटित काही प्रसंग आला तरीसुद्धा त्या मुलीची किंवा त्या महिलेची जात कोणतीही आधी बघितलं जातं आणि मग त्या घटनेला समर्थन द्यायचं का विरोध करायचा हे ठरवलं जातं. या घटनेमध्ये देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळाली, तसंच बघायला मिळालं. हा तसंच आहे. दुर्दैवानं संतोष देशमुख मराठा समाजाचे आहेत आणि त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत तेही दुर्दैवानं वंजारी समाजातले आहेत. म्हणजे या आरोपीमध्ये कदाचित वंजारी समाजाच्या आरोपीबरोबर अन्य काही जातीचे आरोपी अन्य असते तर कदाचित एवढा भडका त्याचा झाला नसता. परंतु आगीत तेल टाकण्याची काही लोकांना संधी भेटलेली आहे आणि मग हरामखोर ते जे आरोपी आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं संतोषची हत्या केली त्याचा चीड तर कुठल्याही जातीच्या माणसाला येऊ शकते ना. त्याच्यासाठी मराठा, वंजारा, धनगर, माळी, बंजारा असं करण्याचं काही कारण नव्हतं. परंतु पहिल्या दिवसापासून या हत्येनंतर वंजारी समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न केला गेला. विशेषतः त्याच्या आडून या सगळ्या घटनेमध्ये ओबीसी नेतृत्व असलेल्या धनंजय मुंडे असतील किंवा अन्य काही लोक असतील त्यांना केलं गेलं. मला वाटतं की धनंजय मुंडेंना डायरेक्ट खेटायचं राजकारणात तर सगळ्या पुढाऱ्याला ती संधी आहे. त्याच्यामध्ये आम्हाला काही हे नाही. आम्ही वैचारिकदृष्ट्या धनंजय मुंडेंचे तसे विरोधक आहोत. त्याच्यामुळे धनंजय मुंडेशी खेटायचं तर पॉलिटिकली खेटा, राजकीय खेटा. त्याच्या आडून धनंजय मुंडेंना बदनाम करून वंजारा समाजच सगळा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून हे जे चाललंय ते काही लोकांना पटलेलं नाही आहे. परंतु आता कसं आहे की जात समूह जी झुंडशाही आहे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एखाद्या माणसाला टार्गेट करायचं आणि त्याच्या दृष्टीने सगळे आरोप करायचे ही परंपरा आपण गेली 2 वर्ष पाहतोय. धस साहेबांचं काल मूकमोर्चा दरम्यानचे वेगवेगळे आरोप असतील, जे काय भाष्य असेल, प्रकाश सोळंकी यांचं जे भाष्य असेल त्याकडे कसं पाहतात? खरं ते महायुतीतील आमदार आहे. खरं म्हणजे काल जो मोर्चा झाला परवा त्या मोर्चामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट जर काही घडली असेल तर त्या घटनेचं गांभीर्य त्या मोर्चात भाषण करणाऱ्याला होतं की नव्हतं याबद्दल संशय आहे. आणि तो मोर्चा झाल्यानंतरच त्या घटनेचं गांभीर्य माझ्या दृष्टीनं कमी झालेलं आहे. कारण ज्या गंभीरपणे सगळा मोर्चा काढण्याचं वातावरण तयार करण्यात आलं होतं मला वाटतं की तो नुसता मूक मोर्चा असता, निवेदन देऊन संपला असता तर तो अधिक प्रभावी झाला असता. परंतु काही लोकांना स्वतःची खाज जिरवून घ्यायची होती त्या भाषणं करून आणि मग त्याच्यामध्ये अगदी एका वक्त्याने तर संचलन करणाऱ्या माणसांनी दुसऱ्या वक्त्याला सांगितलं आज तुम्ही नाव घ्या त्या माणसाचं आणि वाजवा आज त्याला. म्हणजे तुमचं इंटेन्शन दिसतं त्याच्यामध्ये की तुमचा काहीतरी उद्देश आहे ह्या सगळ्याच्या पाठीमागे. मला वाटतं की तुम्ही संतोष देशमुखांच्या हत्येसंदर्भात जितकं गंभीर व्हायला पाहिजे होतं तेवढं गंभीर दिसत नव्हते त्या मोर्चामध्ये. आणि मोर्चातली जी भाषणं आहेत ती अत्यंत थिल्लर होती. टाळ्या, शिट्ट्या काय काय त्याच्यात होतं. म्हणजे बांधावर असलेली जी लोकं आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनासुद्धा या गोष्टीचा राग यावा की अरे काय चाललं आहे बीड जिल्ह्यामध्ये. वास्तविक बीड जिल्ह्याची बदनामी करणाऱ्या सगळ्या गोष्टीत ह्या जे खून करणारे आणि त्यांना पाठीशी घालणारे हेही हरामखोर आहेत.
आणि ज्यांनी हे भांडवल तयार केलं आहे आणि भांडवल तयार करून जे नेतृत्वाला एकमेकाला शिव्या घालतात ते तर महाहरामखोर आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेचा आम्हाला वाटतं तपास हा योग्य दिशेने गेला पाहिजे. ज्या पद्धतीची कलम नोंद झालेली आहेत त्याच पद्धतीचा तपास सुरू झाला पाहिजे. नसता घटनेमध्ये कलम असे विशिष्ट नोंद होत आहेत आणि तपास मात्र वेगळ्या दिशेने जातोय, तर मला वाटतं की मग ही आरोपीला सूट मिळेल. आणि हे सगळं गोंधळाचं वातावरण जे तयार केलं जातं आहे त्या गोंधळाच्या वातावरणाचा परिणाम त्या केसवर होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून तुम्ही या घटनेला, ती जी दुर्दैवी घटना आहे त्या घटनेला गंभीरपणे त्याचा विचार केला पाहिजे. आपल्या राजकारणासाठी आपण बघतोय की वाल्मिक कराडांना ते दुपारी अटक झाली, शरण आले, ते आता बीडला येत आहेत, आणलं जातं आहे त्यांना. मला वाटतं की याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्यात काही लोकांच्या, म्हणजे कालपर्यंत वाल्मिक कराड काय आका वगैरे आहे असं त्याला अटक करा अशी मागणी होती. आता पुढे त्याचा कोणतरी आका आहे, मग त्याचा बाप आहे, त्याचं कुणीतरी आहे, मग त्याला अटक करा. मला असं वाटतं की विरोधकांनी सुद्धा एकदा ठरवलं पाहिजे की या घटनेत आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि मग त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे एकदा कळलं म्हणजे प्रशासन, पोलीस प्रशासन विशेषतः गृहमंत्री, सरकार त्या दृष्टीने तपास करेल ना. तुम्ही रोज एक तुमची मागणी बदलताय आणि त्या तपासाला कुठेतरी दुसरीकडे घेऊन जात आहेत, असं तर होत नाही ना. या संदर्भात सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि याच्या आडून विशेषतः मराठा ओबीसी किंवा मराठा वंजारा वाद घालणाऱ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही गोष्ट ना तुमच्यासाठी चांगली, ना आमच्यासाठी चांगली, ना आपल्यासाठी चांगली आहे. म्हणून आपण सगळे मिळून प्रयत्न करूया की कुणी कुणाच्या नेतृत्वाला, म्हणजे ते मराठा ओबीसी वाद घालून नेत्याला बदनाम करण्यापेक्षा मला वाटतं की ज्याची त्याची भूमिका आहे या सगळ्या विषयामध्ये ती त्यांनी पार पाडली पाहिजे. आपण सगळेजण संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पाहिजे. त्यांच्या संवेदना ज्या आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजे. त्यांच्या मुलीची जी इच्छा आहे, त्यांच्या बहिणीची जी इच्छा आहे, त्यांच्या आईची जी इच्छा आहे, या संदर्भातली सगळी चर्चा आपण केली पाहिजे. मला आम्ही स्वतः गेलो होतो परवा, माझे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब त्या कुटुंबाला भेटायला आलते. त्या दिवशी त्यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की ही हत्या कोणत्या व्यक्तीची नाही, कोणत्या जातीची नाही, तर ही मानवतेची हत्या आहे. आणि म्हणून आपण सगळ्या माणसांनी या हत्येकडे मानवतेची हत्या म्हणून बघितलं पाहिजे. त्याचं राजकारण केलं नाही पाहिजे, त्याचं दोन्ही समाजात काही वैर निर्माण होईल असं केलं नाही पाहिजे. सगळ्या जातीतले लोक गुन्हेगार आहेत याचा अर्थ सगळ्या जाती गुन्हेगार आहेत असं काही समजू नका. एखाद्या जातीत एखादा गुन्हेगार असला म्हणजे तुम्ही किती बदनाम करताय जिल्ह्याला बिहार काय म्हणताय, कोणीतरी एक कलेक्टर आला त्यांनी किती बदनामी केली. त्या कोचेला, हरामखोराला कळायला पाहिजे की त्याला हे नक्की माहिती नाही की रंजन मुखर्जी नावाचा जो अधिकारी गायब झालेला असं त्यांनी लिहिलंय, त्याला हेच माहीत नाही तो IAS आहे का IPS आहे का काय नेमकं. रंजन मुखर्जीचा कालावधी हा 80च्या दशकातला आहे. रंजन मुखर्जी हे जेव्हा SP होते तेव्हा ज्यांना अटक त्यांनी केली होती आणि त्यांच्या अटकेमुळे ते गायब झालेत, त्यांचा पोरगा आता ह्या स्टेजवरून सांगतोय की असं झालं तसं झालं. अरे त्याला बी विचारा ना, तुझ्या बापाचा इतिहास काय आहे, तुझा इतिहास काय आहे, तुमच्या गुन्हेगारीचा इतिहास काय आहे. ज्यांचा स्वतःचा गुन्हेगारीचा इतिहास आहे ते लोक त्या स्टेजवरून गुन्हेगाराचा शोध घ्या, गुन्हेगाराचा शोध घ्या, बीडचा बिहार झाला आहे, गुंडगिरी केली, ह्या सगळ्यांचा एकदा नार्को टेस्ट करा त्या सगळ्या भाषणं करणाऱ्यांच्या सुद्धा, मग कळेल हे कधी मोठे गुन्हेगार. हे सगळे म्हणजे असं म्हटलं जातं, हम भी नकटे तुम भी नकटे, ये दुनिया है नकटो का मेला, इसमें जो नाकवाला वो भी अपना चेला. अशी सगळी स्थिती या सगळ्या लोकांची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रामाणिकपणे तपास करा, प्रामाणिकपणे ही घटना होऊ द्या. आता आरोपी अटक होते त्याच्या पाठीमागे जे काय ते पोलिसांना प्रामाणिकपणे तपास करू द्या. त्याच्यावर पुन्हा काही तुम्ही वेगळे स्टेटमेंट करून तुम्ही ह्या तपासाला डायव्हर्ट करू नका, डिस्टर्ब करू नका. आणि जी घटना घडली त्याचा तर निषेधच आहे, मात्र या घटनेच्या आडून तुम्ही कोणत्या नेतृत्वाला बदनाम करू नका. नसता काय होईल, तुम्ही हे सगळं दाखवण्यासाठी मोर्चे करतायत. उद्या जर सरकारला वाटलं की मोर्चा काढूनच तुमचं खरं पण सिद्ध होणार आहे, तर उद्या धनंजय मुंडे याच्याशी मोठा मोर्चा काढतील आणि सिद्ध करतील की हे सगळं कसं बेगडी आहे. म्हणून तुम्ही असं काही परस्पर करायला लावू नका. शेवटी धनंजय मुंडे हे या जिल्ह्यातले एक चांगले नेते आहेत, ते प्रभावी नेते आहेत. आणि ते सगळ्या विशेषतः मला त्यांची एक आवडलेली गोष्ट अशी की त्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्वतःहून मुख्यमंत्र्यांना मागणी केली होती, याचा तपास निपक्षपातीपणे करा, याच्यात जो कोणी आरोपी असेल त्याला फाशी द्या. अशी मागणी ते स्वतः करत असताना पुन्हा त्यांना टार्गेट करणं म्हणजे तुमचा व्यक्तिगत द्वेष आहे हेच यातून दिसतं. धन्यवाद. हे होते दादासाहेब मुंडे. आम्ही वेळोवेळी त्यांच्याशी नंतर देखील संपर्कामध्ये राहूत आणि या दरम्यान दिलेल्या त्यांनी प्रतिक्रिया. मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदुज मीडिया, बीड.